तुमचं कुठलं माय बापाची भेटी अवघ्या तुटे संकोचा भोगिले ते आहे सुख आता मुख मोकळे माय बापाची भेटी अवघ्या तुटे संकोचा भोगिले ते आहे सुख आता मुख मोकळे उत्तम ते बाळासाठी लावी होटी माहुली भोगिले ते आहे सुख आता मुख मोकळे तुका म्हणे झाली धनी आनंद मनी न समाये भोगिले ते आहे सुख आता मुख मोकळे समचरण सरोजम चंद्रनीलाभुधावम जगन्नीत फानी मंडलम मंडनानम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे विमरथ्यं वरं पुण्डरीकाय ददातु मुनीन्द्रियं समागत तिष्ठमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा करू चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेर संतांसी रंजू ह्या चित्तासी फुलिया या मनासी लागू हरिनामाचा छंद वडी गोविंद गावयासी जयांचे किल्लिया स्मरण होय सखळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होण्याता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो भवन झालो चराचरी हस्तक्षमाला हृदही कृष्ण तत्वं जीवाग्रे भागे वरराम मंत्रम यनमस्तके केशव पादतीर्थं श्री शिव महाभागवतं नमामि नमो काल कौतुहा
गोपाळ नमो चक्रचालक गोपाळ नमो विश्वप्रतिपाळ प्रभंजनः तरी त्वत एक वेळ माझी स्तुती करी निर्मळ जेणे करुणे तरती सखळ वक्ते श्रोते ग्रंथकार तू मद्ब्रह्मीचा अंश पदपदांतरी केला प्रवेश दाहुन या उदास विशेष या जीवासी तारिले मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांचिया माय बापाची भेटी अवघ्या तुटी संकोचा भोगिले ते आहा हे सुख आता मुख मोकळे. प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग. विश्ववंदनीय जगद्भूषण संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देव निवासी वैकुंठवासी श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा 2 चरणावाल्या माणसांना आस्थागयत भेट या शब्दावरती अप्रतिम अति सुंदर चिंतन देत असताना कदाचित नसल कळलं तर आता येथून पुढे कळवून देणारा अप्रतिम अति सुंदर कळवून घेतल्याच्या नंतर भेट अप्रतिम अति सुंदर व्हावी कशी, त्यातल्या त्यात घ्यावी कुणाची आणि घेतल्यानंतर फायदा काय होतो याविषयी सविस्तर अप्रतिम अति सुंदर असं दिग्दर्शन करणारा संतपर प्रकरणातला म्हटलेही तरी चालेल, उपदेश प्रकरणातला म्हटले तरीही चालेल, अप्रतिम अतिसुंदर्य सुव्यवस्थेला तुम्हा आम्हाला पात्र ठेवणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठाला थोडासा परिहार द्यायचा तो असा. श्री क्षेत्र गटांगरा, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. तुम्हा सर्वांचं भूषण गावचं, परिसराचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं, माझ्या भारत देशाचं, भरतखंडाचं जीव चैत. थोडा खुल्ला आवाज करा, खुल्ला आवाज करा, खुल्ला आवाज करा. विठाला जीव चैतन्य नावाच्या शब्दाचं आदरणीय वैकुंठवासी कैलासवासी पार्वतीबाई गोपाळराव बडवणे पाटील आमच्या आईचे ह्या ठिकाणी गोड जेवणाचा कार्यक्रमाचा विधिवत यज्ञ कार्यक्रम सेवा संपन्न होत आहे. वास्तविक फाता सकळ तीर्थांची दुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोणकी जे. माय बाप हो, चंदनापरी जिने जिहे जिजिविला कष्टातून जिने वसंत फुलविला. आई तुझी आठवण येते ग क्षणाक्षणाला, भेट देणं आम्हा सर्व लेकराला, परंतु आता ती भेट तुमच्या आमच्यासाठी दुर्मिळी माय बाप हो. असं तुमचं आमचं गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी आई नावाचं तत्व हरपलेलं आहे आणि गोड जेवणाचा सुंदर अप्रतिम अति सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. वास्तविक पाहता माझ्याकडे आलेली सेवा, ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे सेवा आली त्यामध्ये आदरणीय आमचे माणिक गोपाळराव बडवणे दादा असतील, आदरणीय दामोदर गोपाळराव बडवणे दादा असतील, आदरणीय सखाराम गोपाळराव बडवणे दादा असतील, पांडुरंग गोपाळराव बडवणे दादा असतील आणि आदरणीय सौभाग्यवती पद्मीनबाई पांडुरंग घोगरे आईची सुकन्या परिवार आहे, सासू चिरंजीव परिवार आहे. गोड अप्रतिम अति सुंदर या ठिकाणी मला सेवेचा योग येत आहे. वास्तविक पाहता गोड अशी स्थिती या ठिकाणी तुम्ही आम्ही पकडलेली आहे. अप्रतिम अति सुंदर असा चिंतनीय व्यवस्थेचा 1 दिवसीय नामचिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. तुमचंही परमभाग्य आहे, माझंही परमभाग्य आहे. मला तर परभणी जिल्हा पहिल्यांदा पाहायला भेटला साहेब. सेवेच्या बाबतीमध्ये मी नाशिक जिल्ह्यामध्ये जास्त सेवा करतो आणि विशेषतः दुसरं एक परमभाग्य असं आहे का आज माझ्या सेवेला सगळे माझी आजी माझी सैनिक उपस्थित आहे. माय वा, ज्यांच्या छाताडावरती काय बोलावं माझी माय बापा हो. हे बघा ना, सगळेच्या सगळे सितारे लागलेले आहेत महाराज. ते सोपे खेळ नाही लागणं म्हणजे ते सिताऱ्याचा खेळ खेळत असताना एक फौजीचं कीर्तन आपण ऐकतायत हे आपलंही परमभाग्य आहे महाराज.
वास्तविक पाहता फौजी व्यासपीठावर नटल्याच्या नंतर दिष्टू त्रिकाल बाधी सत्य सत्य साचे खरे माझ्या नाम विठोबाचे बरे. विठोबाचं नामचिंतन सुव्यवस्थेला पात्र व्हावं, त्या व्यवस्थेला आपणही कसं पात्र होत असताना कसा प्रवास करावा याचसाठी केला होता अट्टहास. मग शेवटचा तो दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलं विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या भाग गेला शीन गेला मायबाप हो. आणि म्हणून शेवट तो भला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला तुका म्हणे वाणी गेली आता पुरे धनी महाराज. काय नाही तुमच्या आमच्यासाठी आणि हे सुव्यवस्थेस पात्र होण्यासाठी थोडंसं माझ्या गुरुच्या कृपेने असेल, श्री हरी विठ्ठलाच्या कृपेने असेल, तुम्हा सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींच्या कृपेने असेल आणि वास्तविक पाहता या परमार्थ व्यासपीठावर आल्याच्या नंतर वास्तविक पाहता माझ्या ह्या गादीची ऊर्जा असेल, हे सगळं आशीर्वाद एकत्रित आला आणि एका फौजीवरती वर्षाव करून टाकला महाराज. असा पाऊस पडला का महाराष्ट्रातला पहिला फौजी कीर्तनकार झालो माय बापा. आणि व्हावं याच्याकरता मी अट्टहास भरपूर केलेला आहे. अभ्यासा चेने बळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली एकी. महाराज म्हणतात काय एकत्रित येत नाही हो, सगळं एकत्रित येतं. काय ह्या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी अशक्य आहे हो, सगळं शक्य आहे पण त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात नाही का. तव हसोनी कृष्ण म्हणे अर्जुना काय तुझे नवल बोलणे अरे कवनासी काय दिजेल कवणे अद्वैती एथ रणांगण सोफा आहे. आता काय नाही प्रयुक्तम यम पापम चरती पुरुषा विधाय ब्रह्मवा लोकादिष्ण मुद्दमापदेव हा. म्हणून सरीन स्वरूप आहे पशून्य खंगदस या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. तो प्रयत्न संपवणं म्हणजे नरदेहाचं चीज होणं आहे. विठाला आणि मग कशामध्ये हे चीज आहे हे चीज तुम्हाला आम्हाला सांगण्यासाठी आज आपण गोड जेवणाचा कार्यक्रम आहे ना, गोड असा अभंग निवडलेला आहे. अभंग इतका गोडी इतका गोडी इतका गोडी लावणार आहे. आता तुम्ही सगळे अभंग ऐकलेले असेल. श्राद्ध सेवा म्हणून द्या किंवा जीव चैतन्य देह गावाच्या बाहेर गेल्याच्या नंतर 13व्याचा नैवेद्याच्या पुढच्या प्रवासास असणारे विधिवत यज्ञ आपण किती मोठे संपन्नतेने साजरे करतो. आणि मग त्या संपन्नतेने साजरे करत असताना किती मोठे मोठे कीर्तनकार आणतो. त्या कीर्तनकाराच्या मुखातून किती किती मोठे मोठे अभंग ऐकतो. या जे नवल आहे ना ते नवल व्यक्त करणारा आजचा अभंग आहे महाराज. आलं का लक्षात. इतका गोड असा अभंग आहे. तुम्ही सगळे अभंग ऐकलेले असतील. आलं का लक्षात. तुम्ही असं काही समजायचं नाही का फौजीचा अभंग कदाचित एवढाच पाठ आहे का काही नाही का. पण परिस्थितीनुरूप अभंग घेणं हे माझ्या गुरुजींची ऑर्डर आहे महाराज. कारण परिस्थिती सोडून अभंग निवडणं म्हणजे कदाचित एखाद्या वेळेस आपल्यावरती सुद्धा गदा येण्याचा संभव असतो. आपली ती गदा वाचवावी आपण कुठेतरी परिस्थितीरूप काहीतरी त्या परिस्थितीला पुण्योत्मक प्रसादाचा यज्ञ समर्पक दिशेने कसा जाईल याच्याकरता अट्टहास करावा लागतो. आणि म्हणून माझे गुरुजी 1008 महामंडेश्वर दिव्यानंदगिरी बाबा सांगतात महाराज का परिस्थिती जशी असेल ना तशी अभंग निवडावेत ना. काय तुमच्या आमच्यासाठी अपूर्णता ठेवली संतांनी महाराज. परिपूर्णतेचं दर्शन ज्या व्यासपीठावर घडलं जातं ते एकमेव जगातलं व्यासपीठ कोणतं असेल तर फक्त संत परंपरा आहे. लक्षात ठेवा. दुसरं व्यासपीठ कोणतं नाहीये. संत एकांती बैसले सर्व ही सिद्धांत शोधिले ते निवडून काढिले श्री हरी विठ्ठलाचे नाम. त्याच्यावर शिक्कामोर्तब करताना त्यांनी काय तुमच्या आमच्यासाठी दिलं नाही पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि विनाकारण परिस्थितीच्या विरोधात काहीतरी वागल्याशिवाय राहत नाही. आलं का लक्षात तुमच्या आमच्या. आता हा कलीचा प्रभाव आहे पण याच्यातून वाचण्यासाठी तर नामसंग कीर्तन साधन पाय सोपे. एवढं मोठं सोपं साधन एवढं अप्रतिम अति सुंदर दिलेलं आहे. म्हणून परिस्थितीला साजेसा असा अभंग निवडलेला आहे. तुम्ही म्हणाल महाराज मग ही परिस्थिती कोणती आहे. ती परिस्थिती पहिले 2 मिनिटं जाणून घ्या. वाक्य कळतात ना माझे. मी फार छोटा महाराज आहे महाराज. फौजी माणूस आहे. कदाचित एखाद्या वेळेस आता एवढ्या मोठ्या बड्या संचामध्ये सापडलाय फौजी नाही का. एवढ्या मोठ्याशा बड्या संचमध्ये फौजी सापडलेला आहे महाराज. फौजी बरोबर कोण गायक नाही, फौजी बरोबर कोण वादक नाही. कारण फौजी गायक आणि वादक आणत नाही. हा फौजी अकेला ही युद्ध बॉर्डर पर लड़ता है इसीलिए परमार्थ पर्व है अकेला ही लड़ता है महाराज. परमार्थ सुद्धा अकेला ही लढ जा रहा है. बॉर्डर सुद्धा आम्ही अकेलेच लढतो. येथेही अकेला लढावं. काय होतं एवढंसं काही संच अल्पज्ञान घेऊन यायचं आणि तेवढंच तुमच्या समोर घडीभर वाजवायचं निघून जायचं. ह्या पद्धतीचा फौजी कीर्तनकार मुळीच नाही. लक्षात ठेवा. चांगल्यापैकी वाक्य लक्षात ठेवत चला. कारण माझ्याकडे पाहत असताना बरेच साहेब लोक माणसं व्हायब्रेशनमध्ये येतात. मुळात तर फौजी कीर्तनकार याला यातच का नाही हाच प्रश्न आहे पहिला. काही माणसं तर नुसते असे कीर्तन संपेपर्यंत टका टका पाहत असतात महाराज. कदाचित तुम्हाला एक गोड वाक्य बोलू का. आम्हाला आमच्या ह्या पेहराव्याशी साजिसं होता येणार नाही पण आमच्या भावाशी साजिसं होणारा श्री हरी विठ्ठल आहे महाराज.
आणि तो श्रीहरी विठ्ठल कॅप्चरिंग करत असताना, पकडत असताना, त्याला कुठेतरी काहीतरी आलिंगन देत असताना, किंवा हृदयामध्ये बैसून ऐक्यासनी जयाची हृदय भवनी विराजिती, त्याला त्या ठिकाणी अस्तित्वाची पकड घालत असताना परिस्थितीला साजेसं वागत चला. मग आज काय परिस्थिती आहे? आईचा गोड जेवणाचा कार्यक्रम आहे. मला वाटतं मेजर साहेब किती 2.5 महिने झाले असतील ना आईला जाऊन? 2.5 महिने झाले ना. आमच्याकडं श्राद्ध सेवेचे कार्यक्रम 1 वर्षानंतर करतात. म्हणजे जीव गेला कधी हे गावाच्या बाहेर पडल्याच्या नंतर 365व्या दिवशी आमच्याकडं लास्ट वेदने असतो, त्याला म्हणतात प्रथम श्राद्ध. आता आपल्याकडे गोड जेवणाचा कार्यक्रम असतो, पण गोड जेवणाचा असू द्या, दशक्रिया विधीचा असू द्या, 11वा 12वा 13वा प्रत्येक महिन्याचा असू द्या, किंवा हर एक क्षणाक्षणाला कोणताही यज्ञ जरी मांडला तरी तो यज्ञ, त्या यज्ञाचं करण्याचं प्रयोजन फक्त पुण्याचा प्रसादाचा असणारा जो संच, तो गेलेल्या जीव चैतन्याच्या परिस्थितीला साजेसा होणं म्हणजे त्याच्या जीवनाची दिशा योग्य ठरवणं आहे. विठाला मग आज काय परिस्थिती आहे सगळेजण मंडळी ऐका, लक्षात ठेवा. आजची परिस्थिती अशी आहे, आईला जाऊन आज झालेले जे दिवस आहेत त्या दिवसाचा जो आईचा असणारा सुंदर असा अप्रतिमाती सुंदर असा जो प्रवास आहे तो ऐकत चला. संत एकांती बैसले श्रीहरी विठ्ठल स्वस्वरूप साक्षात माझे गोपालकृष्ण भगवंत रणांगणावरती सोपा संदेश अर्जुनाला सर्व गीतार्थ संग्रह योग सांगत असताना अध्याय 18 प्राप्त करत असताना एक गोडासा श्लोक वापरतात महाराज. महाराज सांगतात, काम्यांना कर्मांना न्यासम संन्यासम कवयो विदुहा सर्व कर्मफळ त्यागम प्रायुष त्यागमी विचक्षणा अर्जुना देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणून हे धनंजया जिया पर्याला नाही म्हणता येत नाही. आणि जरी एखाद्या वेळेस साहेब कोणी नाही जरी म्हटलं ना तरी एक दिवस तरी त्याला नाही म्हणावंच लागतं दादा, नाही का? कोणाला असं कोणी आहे का आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये किंवा इकडच्या परिसरामध्ये का मृत्यूला जिंकून तो आतापर्यंत जगू राहिलाय? कोणी आहे का आपल्याकडं? याला नाही म्हणता येत नाही अर्जुना. मग नाही म्हणता येत नाही ना. 2 सोहळे महत्वाचे. पहिला सोहळा आहे जन्माचा, दुसरा आहे मृत्यूचा. जन्माचा सोहळा करत असताना 6 दिवस महत्वाचे, त्याविषयी मी चिंतन मांडणार नाही. प्रत्येकाला जर ते चिंतन हवंसं वाटत असेल एखाद्या वेळेस ते 6 दिवसाचं चिंतन, जन्म झाल्याच्या नंतरचं 6 दिवसाचं कसं असावं याच्याविषयी माझे गुरुजी फार गोड संदेश देतात. मी तो संदेश तुम्हाला मोबाईलद्वारे पाठवण्याचा प्रयत्न करेल, कारण ज्या वेळेस तो संदेश आपल्या कानाच्या पडद्यातून आतमध्ये जाईल ना, तिथपासून गेल्याच्या नंतर ज्या आईनं तो घेतला आणि आज सोडला, कमीत कमी त्या आईचे लेकरं डीजे पुढं नाचत नाही. त्या आईचे लेकरं डीजे पुढं नाचत नाही. त्या आईचे लेकरं वाईट वळणानं जात नाही. त्या आईचे लेकरं वाईट वागत नाही. मला आज एक गोड कौतुक करावं असं वाटतंय. माझ्या बडवणे पाटील परिवारामधले माझ्या मायनं जन्म दिलेले माझे 4ही लेकरं आणि एक सुकन्या, फार गोड परिवार आहे माय बाबा. इतका गोड परिवार आहे, इतका गोड परिवार आहे. मला तर वाटतं तारीख दिल्यापासून आतापर्यंत सारखे फोन चालू आहे, नाही का साहेब? तुमच्या परस्पर सगळ्या मंडळींचे फोन यायचे. फौजी महाराज हा बघा पक्का बरं का, पक्क. अहो म्हटलं पक्क आहे माऊली. 3:30 वाजता सकाळी म्हणजे गाडीत बसलो, पळत पळत चाललो, डोळे लाल भडंग झाले महाराज. आलं का लक्षात? त्यातून काय होतं माहिती आहे का? तुमच्याकडं आम्हाला जास्त डिरिंग करता येत नाही. इकडच्या एरियामध्ये डिरिंग करायला जावं तर फौजीला बडवायला बसलेत, काय भरवसा आहे नाही का? काय इथे एक गाडी आडवी गेल्यामुळं मी फक्त 15-20 मिनिटं लेट झालो, होतच नाही. डिसिप्लिन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इन दिस लाईफ सो मच. परमार्थ सुद्धा इतका महत्वाचा आहे, इतका महत्वाचा आहे का त्याच्यात सुद्धा 1 मिनिटही महाराजांनी लेट होऊ नये महाराज. या मताचा मी महाराज. आता ऐका, इतका अप्रतिमाती सुंदर असा संपन्नेच पात्र होणारा हा जो सोहळा आहे, त्या सोहळ्यापैकी 6 दिवसाचं चिंतन मांडत नाही, पण कमीत कमी 365 दिवसाचं चिंतन तुम्हाला 1 मिनिटात सांगून जातो आणि माझ्या गोड अशा अभंगामध्ये प्रवेश करतो. ऐका, ज्या वेळेस दिहे गावाच्या बाहेर चैतन्य पडलं जातं त्या चैतन्याला कमीत कमी ह्या ठिकाणी 13 दिवस थांबावंसं वाटतं किंवा तो थांबतो. हा शास्त्रदंडक नियम आहे. वास्तविक पाहता तो 13 दिवस थांबल्याच्या नंतर, वाक्य चांगले ऐकत चला, म्हणजे पितरदोष आपला नाहीसा होत जाईल. आलं का लक्षात? पितरदोष नाहीसा करण्याची इतकी सोपी जागा दिली भगवंतांनी, इतकी सोपी जागा दिली साहेब संतांनी. माणसं आपले पितर गेल्याच्या नंतर हा विधी मला वाटत नाही कमीत कमी 90% लोक तरी करत असतील. आलं का लक्षात? करणं गरजेचं आहे. बघा ना तुम्ही हात पसरून कुठे पण किती आम्हाला यश मिळतंय, किती तुमचं आमचं शरीर बलवान राहतं महाराज, किती तुमची आमची सगळी सुव्यवस्था किती अप्रतिमाती सुंदर नटते. ट्राय टू ट्राय, एकदा प्रयत्न तर करून बघा. मग तुम्ही म्हणाल फौजी आपण बोललात ते बरोबर होतं. फौजी नाही बोलत, या ठिकाणी बोलणारे कोणीतरी वेगळेच आहेत महाराज, नाही का?
महाराज म्हणतात तुझं बोलविता हरी विन कोण ऐसा, नाही का? कारण तू इतका मोठा समोर की मंजूळ बोलत जीवानी शिकविता जनी वेगळाची, शिकविता जनी वेगळाची. की मंजूळ बोलत जीवानी वा अप्रतिम अप्रतिम अति महाराज, अति सुंदर अप्रतिम अति सुंदर महाराज. हे कोणीतरी बोलवणार वेगळं आहे ना, याला कोणीतरी बोलवतं याचा विचार पहिला करा. नित्य नात्मन स्वरूपम दृश्यम तद्वी परितनम योम समनिश्य विवेक वस्तुनः सर्वेहा या ध्येयरूपी वैभवाच्या इमारतीला चालविणारा, बोलविणारा, कुठेतरी दौडणारा, कुठेतरी घेऊन जाणारा, कोणाचे तरी बांध कोरायला लावणारा कोणीतरी आहे ना. वाक्य कळतात ना, वाक्य कळतायत सगळ्यांना ना. कोणीतरी आहे ना. मग जो कोणीतरी आहे तो निघल्याच्या नंतर त्याला शांतीचा प्रसाद पुण्यात्मक रूपाच्या प्रसादानं द्यावा लागतो. महाराज म्हणतात त्याचे दिले त्याशी पावे फळ आपणाशी. आहे हा आधार नाम त्याचे विश्वंभर सुखे खावे अन्न. महाराज म्हणतात त्याचे करावे चिंतन. मग सुख नावाचा शब्द प्राप्त करायचा असेल त्याचं चिंतन करावं लागतं. काय चिंतन आहे ऐका. ज्यावेळेस तो बाहेर पडला जातो ना, पहिले 13 दिवस महत्वाचे. 13 दिवसाच्या कालखंडामध्ये कमीत कमी गेल्याच्या काही क्षणापासून 13 दिवसाच्या अंतरामध्ये दीप प्रज्वलन आपल्या घरामध्ये कंटिन्यू चालणं गरजेचं आहे. मला सांगा बरं, आपण करतात याच्यामध्ये मी धन्यता मानतो, आपण करतायत सगळे याच्यामध्ये मी धन्यता मानतो. आलं लक्षात. 13 दिवस तरी दीप आपल्या घरामध्ये प्रज्वलित पाहिजे. मग 13 दिवसाच्या कालखंडामध्ये गरुड पुराणाचं पारायण करा. नाही आपल्याला वाचता येत म्हणून पठण श्रवण चिंतन नाही करता येत, पण कमीत कमी ऐकता येतं ना. कोणीतरी वक्ता आणा, त्याला बसवा, त्याच्या त्या काही गोष्टी ऐका. आपण थोड्याशा ऐकणं म्हणजे आपल्यासाठी अप्रतिम अतिसुंदर असं पुढचा सुव्यवस्थेचा मार्गही मोकळा होणं आणि ह्याही मृत्यू लोकांमध्ये चांगलं गोड सुजलम सुपलम असं जीवनाची रेलचल पद्धत साजरी होणे. आलं लक्षात. 13 दिवसाच्या नंतर पहिलं षडमास श्राद्ध, याच्यामध्ये भागवतचं पारायण घरी करा. आणि पहिलं षडमास श्राद्ध ते आता म्हणजे वर्ष श्राद्धाचा कालखंड 365व्या दिवसापर्यंतचा, याच्यामध्ये कोणत्याही आवडत्या ग्रंथाचं पारायण करा. हे 365 दिवस असे ज्यांनी सांभाळले महाराज म्हणतात त्याचा शेवट गोड झाला. शेवटला तो भला, शेवटला तो भला. शेवट गोड होत असतो. शास्त्र
शास्त्र दंडक नियमानुसार माणूस जीव चैतन्य देहगाव सोडून चाललेल्या प्रवासात 365व्या दिवशी आपला निकाल देत असतं महाराज. एक पहिला पेपर असतो कर्माचा, दुसरा असतो वासनेचा आणि तिसरा असतो पापाचा. कर्म, पाप आणि वासना हे तीनच पेपर माणसाचे साहेब महत्वाचे आहेत. ज्यांनी कर्म चांगलं लिहिलं, ज्यांनी पाप चांगलं लिहिलं, ज्यांनी वासना चांगली लिहिली, या 3 पेपरचा निकाल वाचण्याचा दिवस जो आहे त्याला म्हणतात शेवट दिवस. आलं का लक्षात? तो 365व्या दिवशी असतो आणि तो शेवटाचं वाचन करणारे 2 परीक्षक असतात, चित्रगुप्त आणि अश्विन कुमार. महाराज आता तर 2-2.5 महिने झाले ना आईला. मग 2-2.5 महिने झाले 365 आणि हे 2-2.5 महिने, हे फार मोठं अंतर वाटतो. मग हे जे अंतर वाटतंय, या अंतरामध्ये आजच्या पर्यंतच्या स्थितीला, येथून पुढच्याही स्थितीला आईच्या जीव चैतन्यास पुण्याच्या प्रसादाची जी पावर मिळली जाते ना, ते कळतात ना, जी पावर मिळली जाते ना, ती ज्यावेळेस दिली जाते त्यावेळेस प्रवासामध्ये कोणताही अडथळा येत नाही. जीवतो वाक्य करणात, मृताये भुरी भोजनात, गयाया पिंडदानश्य त्रिभी पुत्रश्य पुत्रदा. उत्तम प्रकारच्या मुलाचं हे परम कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी वाक्य चांगले ऐकत चला. देहगाव सोडलेल्या पितर नावाच्या शब्दाच्या चैतन्याला न्याय निवाडा आश्रय मिळतोय अगर न मिळतोय याचा विचार न करता त्यांनी मला हे ईश्वर दाखवलं, माझं परम कर्तव्य आहे. जोपर्यंत माझं जीव चैतन्य आई आणि बापाच्या नावानं ह्या देहगावात दौडतंय ना, तोपर्यंत त्यांचं आठवण काढणं, स्मरण करणं, त्यांना नित्य नियमाप्रमाणे त्यांच्या असणाऱ्या प्रवासाची असू द्या, कोणत्याही दिशेची असू द्या, सुंदर अशी रेलचेल कशी व्हावी किंवा कशी व्हावी याच्याकरता मी प्रयत्न करतोय. हे ज्यांनी अवलंबलं, ज्यांनी सोचलं, महाराज म्हणतात ते गेलेलं पितर तेही सुखशांती प्रसादास पात्र होतं. पण मात्र एक आहे, आपल्याला सुद्धा काही गोष्टी मिळल्या जातात. त्याच्याकरता घेतलेली जी भेट आहे ती तुकाराम महाराज म्हणतात फार महत्वाची. त्या भेटीचं चित्रीकरण आज तुकाराम महाराज अभंगामध्ये करतायत आणि इतका गोड चित्रीकरण करतायत का महाराज म्हणतात त्या चैतन्याला आज हा प्रसाद द्यावासा वाटतो. मला काय द्यावंसं वाटतं बरं? आता ते का तुम्ही बनवलेलं भाकर कालवण काय असेल ते गोड प्रसाद खाणार आहे का सांगा बरं? ते खाणार आहे का? मग त्याला काय लागतं माहिती आहे का? पहिलं खाद्य लक्षात ठेवा, सगळे मंडळी लक्षात ठेवा. हा माझा फौजीचा क्रांती संदेश असेल. आम्ही फौजी माणसं थोडेसे कडू बोलतो साहेब, माफी मागून विनंतीपूर्वक अर्ज करतो. आम्ही थोडे कडू बोलतो महाराज. का बोलतो माहिती आहे का कडू? आपण ज्या स्थितीला पात्र आहात किंवा आपण ज्या व्यवस्थेस पात्र आहात ना, त्या व्यवस्थेमध्ये मी किती पात्र आहे याचा क्षणाक्षणाला विचार करत जा. आणि ज्यावेळेस आपण हा विचार न करता आपली व्यवस्था मांडायचा प्रयत्न करू ना, 100% नरक आहे महाराज. आणि तो नरक वाचवायचा असेल ना, महाराज म्हणतात देहगाव वैभवाला विवेकाचा एखादा तरी पाया खडा घालत तरी चला ना, आणि ज्यांनी घातला ना ते मात्र गोड अप्रतिम अति सुंदर होतात. म्हणून एक तुम्हाला सांगावंसं वाटतं का त्याला जे आवश्यक आहे ते द्यायचा प्रयत्न करा. मी या ठिकाणी एखाद्या वेळेस आईचं गाणं म्हटलो ना, वाक्य कळतात ना, मी एखादं आईचं गाणं म्हटलो ना तर 100% मी माझ्या स्वतःच्या मतीशी दोषी आहे. आणि दुसरी गोष्ट, मी माझ्या व्यासपीठाशी संलग्न नाही महाराज. तुम्हाला माझं पटतंय न पटतंय बघा विचार करून तुम्ही सगळेजण. कारण का? त्या बोललेल्या गीतातल्या अक्षरामध्ये माझ्या संतांचा ओतप्रत भरलेला भाव नाही महाराज. आणि जेथे ओतप्रत भरलेला भाव असतो ना संतांच्या मुखातल्या शब्दाचा, ते तर खरं त्याचं आजचं खाद्य. जेवढ्या माझ्या मुखातून गीतेचे श्लोक बोलले जातील, जेवढ्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या बोलल्या जातील ना, तेवढा आईचा पुढचा प्रवास व्यवस्थित आहे. आणि जर का मी तुम्हाला खेळवलं काहीतरी करून, नाही का, खेळवणं कळतं ना, आज बऱ्याच खेळवण्यांची संख्या वाढलेली महाराज. आता आपल्याकडं नाही, मला नाही दिसत एवढे, कारण आपली परंपरा फार मोठी आहे महाराज. काय बोलावं, परभणी जिल्हा म्हणजे गुरुवर्य टाळी वाजवा महाराज. जोक थोडाचे महाराज, ही जी परंपरा आहे. आता काही काही ठिकाणी बोलावं वाटतं साहेब आम्हाला, इतका 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 मुळात सेवा जे मांडतायत त्यांनी तर विनाकारण काहीतरी गोष्टी, आणि आमच्यासारख्या दुसऱ्या कीर्तनकाराने अनेक काहीतरी गोष्टी. लक्षात ठेवा, त्या आईला जे आज पाहिजे ना ते देणं परम कर्तव्य आहे महाराज. तिला कोणतं खाद्य लागतो? जेवढे जेवढे संत वाङ्मयातले संत मुखोद्गत शब्द बाहेर पडले जातील ना, ते तिचं खाद्य आहे. आणि ते खाद्य तिला वर्षभर पुरणारे महाराज. त्या वर्षभर पुरणाऱ्या खाद्याच्या असणाऱ्या भावातून ती ह्या ठिकाणी आज सुंदर असा आशीर्वाद देणार आहे का माझ्या ह्या कुटुंबाने किती गोड कार्यक्रम राबवला बरं, किती
अति गोड जीवनाचा सुंदर अप्रतिम अति सुंदर कार्यक्रम राबवला. बरं मला तर सुखदायक आल्हाददायक प्रवास तुका म्हणे पितारा आशीर्वाद देती, तुका म्हणे पितारा आशीर्वाद देती, आशीर्वाद देते. इतकं गोड गोड आशीर्वाद देतात ना महाराज पितर. वा 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 वा, काय ते आशीर्वादाची पात्रता आहे महाराज. आणि ती पात्रता साधक हो भेटीतून प्राप्त होते, भेटीतून प्राप्त होते. जिथे भेट घेतली जाते ना, जिथे भेट घ्यावीशी वाटते, बरं कोणाची घ्यावी आणि कशी घ्यावी या बाबतीतली जी आहे न्याय निवडायची पद्धत आहे ना, तुम्ही ज्या वेळेस बुद्धी तत्वावरती रागवता ना किंवा बुद्धिपटलावरती रागवता ना, त्यावेळेस तुमच्या आमच्या असणाऱ्या दिसणाऱ्या मायबापाच्या स्वरूपात, दुसऱ्या स्वरूपामध्ये असते संतांच्या स्वरूपामध्ये, आणि तिसरे असते देवाच्या भगवंताच्या स्वरूपामध्ये. ती येण्याच्या कृपेच्या स्वरूपातली भेट असेल आणि कदाचित ती भेट गेल्याच्या स्वरूपातल्या भेटीची भेट असेल. आलं का लक्षात? आता याच्यामध्ये 4 शब्द महत्वाचे. पहिले जे 3 वाक्य बोललो ना ते सोडून द्या. आता ह्या ठिकाणी गेल्याच्या नंतरची जी भेट आहे त्याला म्हणतात 365व्या दिवशीचा गोड असा शेवट. वाक्य कळतायत ना? पहिली गोष्ट. परत माय बापाच्या एवढ्या मोठ्या कष्टातून बाहेर पडलेली जी तुमच्या आमची त्यांच्या कृपेची भेट असेल ना, ही एक भेट आहे. कदाचित ह्या असणाऱ्या सुंदर अप्रतिम सुंदर अशा या मृत्यू लोकामध्ये एवढ्या मोठ्या प्रबलतेमध्ये संत जर आपल्या वाट्याला आले असतील ना किंवा संत भेटले असतील ना, ती एक भेट महत्वाची आहे. मग आज कोणती भेट घ्यावीशी वाटते तुकाराम महाराजांना? ती म्हटली अभंगामध्ये कोणती घ्या, तुम्हाला जशी उचलायची तशी टाका. संतांची भेट टाका, मायबापाची भेट टाका, देवाची भेट टाका. या सगळ्या भेटीतून जे मिळालं ते मला मिळालं. तुकाराम महाराजांनी विचारलं काय मिळालं महाराज? महाराज म्हणतात मला पहिलं अवघ्या तुटी संकोचा, माझी संकोचा वारली. म्हणजे मला ज्या 4 संकोचांची भीती होती ना ती आता संपली. मग 4 संकोचा कोणत्या आहेत? लिहून घ्यावा. आयुष्य, विद्या, यश आणि बल या 4ही गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर डायरीमध्ये वाक्य लिहून ठेवा. देवाची, मायबापाची, संतांची भेट घ्यावीच लागते. ज्यांनी घेतली त्यांना ह्या 4 गोष्टीला टेन्शन नाही. आम्ही फौजी माणसं, आम्ही घेतली, आम्हाला टेन्शन नाही, आम्ही टेन्शन मुक्त आहे महाराज. कारण भेट आम्ही घेतलेली आहे ना. मग तुकोबाराय म्हणतात मी ही भेट घेतलेली आहे, मला 4 गोष्टीची संकोचा माझी वारलेली आहे, संपलेली आहे. आज मला इतकं मोठं सुख मिळालंय, भोगिले ते आहे सुख, पण मात्र आता माझ्या ह्या मुखाला पूर्ण विराम तेच पात्र घ्यावं असं मला जर वाटत असेल तर श्री हरी विठ्ठलाजवळ मी आज गेलेलो आहे. म्हणून माझं त्याही ठिकाणी सगळ्याच्या सगळं संकट निवारण झालेलं आहे. पण एक मात्र मला सांगावं असं वाटतंय बाबांनो, या मृत्यू लोकामध्ये मायबाप नावाचे इतके सुंदर देव रे,
त्याला माऊली असं म्हणतात. उत्तमते बाळासाठी लावी ओठी माऊली. आणि आज अशी माऊली माझ्या बडवणे पाटील परिवारामधली आमची पार्वतीबाई आई आमची हरपलेली आहे. महाराज म्हणतात ती हरपल्यामुळं जसं मला माझं दुःख झालं ना तसं प्रत्येकाला दुःख होतं. मायबाप हो. तुका म्हणे झाली धनी. धनी ह्या शब्दाचे दोन अर्थ घ्या. तुका म्हणे वाणी गेली आता पुरे धनी. तसं ह्या धनी ह्या शब्दाचे दोन अर्थ घ्या. तुम्ही आम्ही धनवानही या भेटीतून होतो आणि तुम्ही आम्ही धनी याचा अर्थ त्याच्याही भेटीला जातो. महाराज म्हणतात तुका म्हणे झाली धनी. आनंद आज माझ्या मनातला संपला. आज माझ्या मनातला आनंद संपला. माझा मायबापाचा विरह झाला. आज माझ्या मनामध्ये आनंद मनी न समाये. आज माझ्या मनामध्ये आनंद इतका समावत नाही असाही अर्थ होतो. पण याचं कारण असं आहे की मला आज माझ्या श्री हरी विठ्ठलाची भेट झाली. घेतलेल्या अभंगाचा गोड भावार्थ आहे. विठ्ठला मग आज आपल्याला भेट घ्यायची. महाराज म्हटले या 3 वर्गाची भेट घ्यायची. त्यातल्या त्यात तुकाराम महाराज तुम्हाला कोणाची भेट घ्यायची? माये बापती भेटी. माये बापती भेटी. माये महत्वाची घ्यायची. माय बापाची भेटी अवघ्या तुटे संकोचा. मला माय बापाची भेट घ्यायची. मायबाप हा शब्द 3 अर्थ वापरा. एक देवाच्या अर्थानं वापरा, एक मायबापाच्या अर्थानं वापरा, एक संतांच्या अर्थानं वापरा. कारण संत तुम्ही मायबाप कृपावंत काय पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. अनेक प्रकारचे प्रमाणे महाराज मायबापाच्या बाबतीमध्ये हे तुम्ही आम्ही ह्या 3 प्रकारे हा जो अर्थ फिरवायचा ना तो कोबराया म्हटले कोणत्याही अर्थाने फिरवा. तुमच्या 4 गोष्टीचा समस्येचा पगडा ह्या ठिकाणी सुटला. आणि साहेब काय झालं माहिती आहे का भाऊ, आज इतकी परिस्थिती अप्रतिमाती सुंदर बिकट आहे. आता मी 2 शब्द वापरले, अप्रतिमाती सुंदर आणि बिकट. ह्या 2 शब्दांना समजावून घ्या तुम्ही. माझे काही शब्द कळतात का तुम्हा सगळ्यांना? कळतात ना? पण नक्की कळतात ना? काय एखादा विनोद सांगू? विठाला विनोद केला म्हणजे माणसं म्हणतात वा बाबा फ्रेश कीर्तन झालं बरं का, वा वा जमलं बुवा, आता कीर्तन करताना आपलं जमलं. माय बाप काही गोष्टी शिकत चला, काही गोष्टी शिकत चला. हे बघा, बहुरूपियांजवळ जाऊन हात दाखवण्यापेक्षा एकतर 2 ठिकाणी हात दाखवत चला. पहिली गोष्ट म्हणजे भगवंताच्या दरबाराच्या असणाऱ्या अस्तित्वाच्या ठिकाणी, आणि दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी संत बसतात त्या ठिकाणी हात दाखवा. आपण त्यांना दाखवत नाही, बहुरूपयाला हात दाखवत नाही. सोंगे संपादोनी बहुरूपयाची. गोबराया म्हटले सेवेसी विकले देहाची आसे तया कोठे असे उरिता देव. अनेक प्रकारचे प्रमाण आहेत महाराज. आणि म्हणून आज हात दाखवायचे आपल्याला. आलं का लक्षात? आज हात दाखवायचे. काय हात दाखवायचे? का आपण एवढं कार्य करतो गेलेल्या पितरांच्या